मांदेड येथे शॉर्ट सर्किटमुळे राहत्या घराला भीषण आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाली. लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे आज 12 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 9 वाजताच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे एका राहत्या घराला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे तसेच जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने नागतोडे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रत्नाबाई रमेश नागतोडे यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली. घरातून धूर व आग येत असल्याचे लक्षात येताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आग विझविण्यापूर्वी घरातील अनेक महत्त्वाचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटना घडली त्यावेळी रत्नाबाई यांचा मुलगा सचिन नागतोडे हे आपल्या आईला उपचारासाठी कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले होते. ते उपचारासाठी बाहेर गेले असतानाच त्यांच्या घरावर ही दुर्दैवी आपत्ती ओढावली. या आगीत घरातील कपडे, घरगुती साहित्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागतोडे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले असून पुन्हा संसार उभा करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. प्रशासनाने घटनेची पाहणी करून पंचनामा करावा आणि नागतोडे कुटुंबाला तातडीने शासकीय मदत व आर्थिक नुकसान भरपाई उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.